बनाम अशोक जाधव. अगूट टप्प्याचा बॉल, एक तुम्हारी एक हमारी, बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, साधा बॉल साडी, हाय हँडसम षटकार. जबरदस्त स्ट्रोक, थोडासा हा ब्रॅकर होता. अशोकला संधी मिळाली, संधीचं सुवर्ण केलं, बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट सीमारेषा पलीकडे, साधा बॉल साडी षटकार. मात्र 6 धावे टीमचं अकाउंट ओपन होत आहे. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. सगळी जुगलबंदी. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाने त्याचा करिश्मा दाखवला, दुसऱ्या बॉलवरती फलंदाजाने त्याची कलात्मकता दाखवली आहे. राईट ओव्हर द विकेट न षटकातला पुढचा बॉल अशोक करिता. आणखी स्टँडिंग डिलिव्हर, अशोक जाधव का जलवा उर्फ सायमंड इथे आक्रमक झालाय. सलगचा ठोकला त्याला दुसरा षटकार, आयन हँडसम षटकार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त अनुभव पेश करतो या मैदानाच्या आतमध्ये. या ट्रॉफी मध्ये आपल्या गावाचं, आपल्या संघाचं, आपल्या स्वतःचं नाव रोशन करत असताना अशोक जाधव. 12 धावा धावफलकावरती आहेत. सलगच्या 2 वरती 2 षटकार आले, तिसरा येईल का? राईट ओव्हर द विकेट न प्रथमेश वरती थोडासा दबाव आहे. ओहो, यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे क्राऊड ऑफ पंच सहमत नाहीयेत. अगदी पाहिलं तर देह एष्टीवरती हा बॉल आदळलाय. ही लाईन लेंथ योग्य हे सांगतो एष्टी रक्षक प्रतीक. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 13 धावा धावफलकावरती. प्रचंड गती आहे, परंतु ज्या वेळेला तुम्ही गतीने गोलंदाजी करता त्यावेळेला तुमची लाईन लेंथ योग्य असणं गरजेचं आहे. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 13 वरती आहे. स्ट्रायकर एंड वरती आता मात्र इथून जितेश भोपी. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक, बॉल खाली, विकेटचं पतन. पहिली विकेट डाऊन झाली आहे. 13 या अंकावरती टीम गणेशपुरी संघाची. जितेश भोपी बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे. 5व्या क्रमांकाच्या बॉलवरती अखेरकार प्रथमेश यशस्वी झाला, यश संपादन केलं. जितेशची विकेट घेतली आहे आणि या मॅचला थोडी का होईना परंतु कलाटणी दिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी आलाय. आजच्या दिवसातला हा खऱ्या अर्थाने हिरो आहे, मात्र तो दाखल होतोय मैदानात. स्पीडअप करा. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फळक आपण पाहिला तर 13 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील या डावातले 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 मध्ये येणार किती, कारण दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक विषयाला. राईट ओव्हर द विकेट ना षटकातला पुढचा बॉल. जबरदस्त बॉल आहे. या चेंडूची स्तुती करावी तितकी कमी. पहिलं ओव्हर इथे मात्र पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 षटकार जरूर आले, परंतु कमबॅक देखील पाहायला मिळाला प्रथमेशच्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावरती, लॉट्स ऑफ 1 विकेट. मात्र दुसऱ्या षटकाकरिता स्वतः प्रतीक विषय येतो. खूप सारे रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहे. आता खरी अर्थानं चांगली लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट अशोक जाधव आणि त्याच्या समोर आहे तो मात्र खऱ्या अर्थानं प्रतीक विषय. पहिला बॉल प्रतीकचा. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. झेलची संधी निर्माण झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. अखेरकार अशोक जाधवला बाद केलं प्रतीक विषयनं. आणखीन एक मोठा धक्का टीम गणेशपुरी संघाला. अशोक जाधव बड़ी मछली जाल में फसती हुई. अखेरकार मोठा मासा गळाला लागलाय. बाद होईल अशोक. धावसंख्या आपण पाहतोय रोखले 13 वरती. पलटवार पाहायला मिळाला वाफाळे बी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये प्रथमेशवरती आक्रमण चढवलं गेलं, परंतु त्यानंतर लाजवाब कमबॅक वाफाळे बी संघाकडून. नवीन फलंदाज संदेश उर्वरित 5 चेंडूंचा सामना करण्याकरिता सज्ज आहे. आता 5 चेंडू देखील खूप महत्वाचे असतील दोन्ही टीम्सला. येणारे 5 चेंडू त्यामध्ये थोडंसं आता ग्राउंडचं मुवमेंट आपण पाहिला तर थोडंसं चेंज देखील होताना पाहायला मिळतोय. दमट वातावरण, अंधार पसरतोय. कदाचित येणाऱ्या 5 बॉलवरती 7 ते 8 धावा आल्या तरी फायटिंग टोटल होऊ शकेल, परंतु त्याकरिता त्या धावा येणं टीम गरजेचं आहे गणेशपुरीसाठी. फटका दमदार आहे. इंटू द गॅप खेळलेत का
परंतु पहा झेल ड्रॉप. खरं तर इथून आमच्या ऑलिंडियर्स आहेत आणि त्यांनी इशारा दर्शविलाय की हा षटकार आहे आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 19 धावा. सहा धावणे टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. 19. यावेळीचा बॉल मात्र पाहिला तर पुन्हा एकदा विकेटची संधी होती. धरती मातेला हा चेंडू दान केला जातोय. वारंवार या चुका फील्ड रचनेमध्ये पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण इज बेस्ट. क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं मित्रांनो काय ना तर ते क्षेत्ररक्षण. जर तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर निश्चितपणाने तुमचा विजय साकार होतो. T20 वर्ल्ड कप फायनल इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल आणि विश्वचषक जिंकलेला भारतीय संघाने अविस्मरणीय. लेग कटर बॉलचा वापर केला आहे. ही कलात्मकता कमालीची गोलंदाजी प्रतीक विषयची. डॉट बॉल इथे आलाय. 21 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. पहिल्या षटकामध्ये 13 जरूर होत्या परंतु प्रतीक चांगली प्रभावीशाली गोलंदाजी करतो. हो या वेळेला मात्र थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये निघून गेला ज्या ठिकाणी एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावरती आहे. खरं तर शेवटचा बॉल इथून मात्र शिल्लक आहे. बावीस धावा धावफलकावरती आणि इथून मात्र पाहिलं ना तर या डावातला हा शेवटचा अंतिम बॉल आहे. यावरती टार्गेट सेट केलं जाईल वापाळे बी संघासमोर. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. संदेश चांगला बॉल. तेच तर बॉल डॉट आलाय. पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. 22 धावा धावफलकावरती विजयाकरिता लक्ष ठेवले गेले. 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. विनंती आहे गणेशपुरी टीम ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता विजयाकरिता. जय गणेश वापाळे बी संघाला. आमचे मित्र या ठिकाणी निवृत्ती पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर जाऊयात मैदानाकडे जिथून गणेशपुरी टीमने प्रथमतः बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना 22 धावा उभ्या केल्या. 23 धावांचा टार्गेट ठेवला गेलाय. वापाळे टीम संघ कोणत्या पद्धतीने हा टार्गेट चेस करेल याकडे देखील लक्ष राहील. उद्या देखील आज उद्घाटन दिवस होता. पहिला दिवस स्पर्धेचा होता. थोडीशी उशिरा ही स्पर्धा सुरू झाली पण उद्या ठीक 9:30 ला हा पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल. ही पूर्व सूचना आपण लक्षात घ्या. उद्या देखील अनेक दिग्गज संघ या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला झुंजताना पाहायला मिळतील. उद्याचा पहिला सामना असेल साईगाव विपक्ष डॉक्टर अक्षय पाटील फॅन टीम दोस्ती ग्रुप असा हा पहिला सामना असेल. त्यानंतर उद्याचा दुसरा सामना साई वज्राई वज्रेश्वरी विपक्ष आई गावदेवी वारेट. त्यानंतर तिसरा सामना घोडगाव विपक्ष धोंडावळवली. त्यानंतर चिंचगर पाडा विपक्ष वराळदेवी ताडाळी. मती स्पोर्ट्स महापोली विपक्ष वाहुली. सिकंदर स्पोर्ट्स महापोली विपक्ष शिरवली 11 आणि शेवटचा सामना असेल आई गावदेवी आंबोडे विरुद्ध जय हनुमान झेंडा स्पोर्ट्स अटगाव. हे उद्याचे सामने आपल्या भेटीला येतील. दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात. मॅच ऑन. 12 मध्ये 23. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केला. बॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. पांडुरंग एक दिग्गज गोलंदाज आहेत.
तोपर्यंत निश्चितपणाने एक आशेचा किरण असेल गणेशपुरी टीमसाठी. प्रत्येक मॅच मध्ये धावा रोखण्याचा त्याने प्रयत्न केलाय, परंतु ही महत्वपूर्ण लढत आहे. जिंकू किंवा मरू अशी लढत. जो जितेगा वही सिकंदर. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. इनसाइड एज आहे आणि खरं तर कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल मागे आपल्याला इक्वेशन वाढताना पाहायला मिळेल. रिक्वायर्ड रन रेट टार्गेट चेस करताना अत्यंत गरजेचा असतो आणि तो वाढताना देखील पाहायला मिळेल. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर एक धाव ही धावफलकावरती जोडली गेली आहे. प्रत्येक विषयाच्या बॅटमधून ती धाव आली होती. ओर द विकेटने पुढचा बॉल बॉलला सोडून दिले गेले. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा देखील आला. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 2 या अंकावरती. खरं तर ज्या वेळेला तुम्ही हंगामातल्या पहिल्या स्पर्धेमध्ये क्वालिफायर होता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळी ऊर्जा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि मात्र हा कॉन्फिडन्स आज कोणत्या टीमकडे जाईल. आडव्या बॅटने आक्रमण केले, प्रहार केला. क्षेत्ररक्षक जयेशची कॅच देखील खूप महत्वाची होती. या खेळाडूकडे देखील ती गुणवत्ता आहे. मॅच विनर प्लेअर आहे आणि त्याचाही या ठिकाणी झेल सुटलाय. ही कॅच होती का मॅच होती येणारा काळखंड सांगून जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 3 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक विषयावरती दारोमदार आहे वापाळी टीमची. प्रत्येक विषयावरती विजयाच्या आशा ह्या पल्लवित असतील. गोलंदाज सज्ज. पांडुरंग बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा लढत. अकूट टप्प्याचा बॉल सोडून दिला गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंचांचा वाईटचा इशारा दिलाय. धावसंख्या 4 वरती आहे. वारंवार या षटकामध्ये पाहिलं तर थोड्याशा एक्स्ट्रा धावा बहाल केल्यात पांडुरंग यांनी. या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांची राहिली होती. यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर विषय इथे बाद होईल. प्रत्येकला माघारी जावं लागेल. जे जाळे रचलं होतं, जो स्विंग बॉल हाताळला गेला त्यामध्ये प्रतीकला अडकवला गेला. अखेरकार या महत्वपूर्ण लढतीमध्ये प्रतीक बाद. प्रतीक बाद. शांतमय वातावरण आपण पाहू शकाल खेळाडू कक्षाकडे, कारण या विकेटचं महत्व तितकं होतं. प्रथमेश विषय आलाय नवीन फलंदाज. प्रतीक तर बाद झालाय. धावसंख्या 4 वरती आहे. मी मगाशीच म्हटलं होतं पांडुरंग हा विकेट टेकर गोलंदाजी आहे. अनेक स्पर्धेमध्ये कामगिरी त्याची खूप चांगली राहिली आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू प्रथमेश. प्रतीक बाद झालाय. जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. धावसंख्येचा फळक आपण पाहतो. एकंदरीत 4 धावा आहेत. पांडुरंग इथून मात्र पुढचा बॉल घेऊन जातील. फलंदाज प्रथमेश करिता. अगुट टप्प्याचा बॉल इथे मात्र पाहिलं तर स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट. त्याचमुळे की काय टीम गणेशपुरी संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. कारण नेहमीच या मैदानाचा एक इतिहास आहे. पहिल्या डावात जो फलंदाजी करतो तोच सरस ठरलाय. मात्र इथून 2 महत्वाच्या विकेट. अथर्व आलाय नवीन फलंदाज या खेळपट्टीवरती. शेवटचा अंतिम बॉल पांडुरंग यांचा राईट आर्म ओव्हर द विकेटने अथर्व करिता. यावेळी हा फटका देखील फसलाय. झेलची संधी निर्माण आणि खरं तर इथून मात्र पाहिलं तर विकेटची हॅट्रिक पूर्ण. लाजवाब गोलंदाजी. पांडुरंग पांडुरंग बरसला या स्पर्धेमध्ये. विकेटची हॅट्रिक पूर्ण. सहा बॉल आणि इथून अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता आवश्यकता आहे 19 धावांची. आकाश हा देखील पॉवर हिटर फलंदाज आहे. त्याला नेहमीच म्हटलं जातं छोटा पॅकेट बडा धमाका. याची देखील फलंदाजी लाजवाब आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. बॅटिंग लाईनअप आहे अजून देखील वाफाळे बी संघाकडे. आकाश
ज्या ज्या वेळेला टीमला जबाबदारी पडले, ज्या ज्या वेळेला टीमवरती संकट आले ना, त्या वेळेला आकाशने आकाशात गरुड झेप घेतले, हे देखील विसरून चालणार नाहीये टीम गणेशपुरी संघाला. आज दावेदार कोण होणार, वाफाळे संघ की गणेशपुरी? 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे 19 ची आणि नवीन फलंदाज आकाश हा नॉन स्ट्रायकर एंड वरती, तर जयेश हा स्ट्रायकर एंड वरती. काय घडेल काय बिघडेल, शेवटचे 6 बॉल कोणाच्या आनंदाच्या वाट्यामध्ये जातील. अकुट टप्प्याचा बॉल बाउन्स पाहायला मिळाला, जागते रहोचा इशारा दिलाय आणि 1 बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. खरं तर योग्य निर्णय म्हणावा लागेल. पहिला बॉल तर डॉट आलाय. अशोक जाधव अगदी अनुभवी खेळाडू आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल होता, संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या एंड वरती पैकी, ओ माय गॉड, कॉल कॉम्बिनेशन चुकीचं. विकेट आली आहे ती आकाशची. खरं तर आकाशने स्ट्रायकर एंड वरती थांबणं गरजेचं होतं, वेट करणं थांबणं गरजेचं होतं. मॅच संपली नव्हती. 1 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 5 धावा धावफलकावरती. 23चं टार्गेट ठेवलं होतं, मी मगाशी देखील उल्लेख केला होता. कारण हे दिगाशी गाव डोंगराच्या कुशी लपलेलं गाव आहे, निसर्गाच्या सानिध्यात रमलेलं हे गाव आहे. कारण इथे जसजसा अंधार पसरतो, जसजशी थंडीचं वातावरण सुरू होतं, ती तसच्या आपल्याला लो स्कोरिंगच्या मॅचेस इथे नेहमीच पाहायला मिळतात. आणि तेच चित्र पुनश्च एकदा या पहिल्या दिवसामध्ये अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळालं. 23 धावा उभ्या काढायच्या होत्या, पण त्या 23 धावा देखील आता कठीण वाटू लागल्या. मॅच बघायला बोल ना. अशोक जाधव अगदी अनुभवाने गोलंदाजी करतायत. अजून देखील पाहिलं तर 18ची गरज आहे. यावेळेचा बॉल दिशाहीन आहे. पंचांचा वाईटचा इशारा जरूर आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 6 धावा धावफलकावरती. विचार करता अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 मध्ये धावा काढायच्या त्या 17. एक मोठा फटका. या मोठ्या फटक्यावर इथे देखील पहा दमट वातावरण आणि त्याचमुळे की काय इनफिल्डच्या आतमध्ये आणखीन एक सुरेख झेल टिपला गेलाय. आणखीन एक फलंदाज इथून मात्र माघारी जाईल. मात्र दडपणाखाली आला. मिडल ऑर्डर देखील पाहिलं तर घसरताना पाहायला मिळाला. विकेट डाऊन. गणेशपुरी संघ आगेकूच करतोय. विजयाची घंटा वाजवण्याकरिता या हंगामातली पहिली स्पर्धा तो खेळतोय आणि जे स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये आले होते, अगदी त्या स्वप्नाला साकार असा खेळ त्यांचा आज राहिलाय. सर्वप्रथम विकी काळेने ठोकलेला गोल्डन षटकार आणि तिथून मिळालेल्या गणेशपुरी संघाला नशिबाची साथ. बिग हिट केलाय, फटका हा देखील फसलाय. विकेटची संधी निर्माण झाली आहे. विकेट इथे देखील आलाय. आणखीन एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला. विशेषतः वाफाळे टीम हा संघ देखील अगदी दूरवरून आला, अगदी वेळेत पोहोचला. त्यांना देखील आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. एक चांगल्या खेळाडूतीने खेळलात आणि पुढील स्पर्धेसाठी निश्चितपणाने दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. ज्या संघाने आज या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्वांना मनापासून धन्यवाद. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय आणि इथे देखील पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का, विकेटवर विकेट गमावताना पाहायला मिळाले. हा मात्र पाहिला ना तर सलगचा हा 3रा विकेट आलाय. विकेटची हॅट्रिक पुन्हा एकदा पूर्ण करत असताना अशोक जाधव. सो वेल प्लेड टीम गणेशपुरी. अगदी चांगला खेळ राहिलाय, परंतु वाफाळे टीमचा प्रवास देखील खूप चांगला राहिलाय. अनेक स्पर्धा इथून या विभागामध्ये होतील. ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होत राहा. एक चांगला क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळा हीच प्रेक्षक मायबापांची इच्छा. ओव्हर द विकेट पुढचा बॉल आणि इथून टीम गणेशपुरी अंतिम टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. खूप खूप अभिनंदन गणेशपुरी. या हंगामातील पहिली स्पर्धा होती आपल्याकरिता आणि पहिल्या स्पर्धेमध्ये